पाठिंबा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना एक महत्वाची विनंती आहे. अरे गाणं बंद कर रे बाबा. सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, पूर्ण देशामध्ये अबॅटमेंट ऑफ सुसाईडची कायद्यात तरतूद आहे. जर तुम्ही विद्यार्थ्यांना मरण्यासारखी परिस्थिती निर्माण केली, जर त्यांना इन्स्टिगेट केलं, तर तुम्हाला 10 वर्षाची जेल होऊ शकते. फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, या मंत्र्यांवर माणसं मारल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल. धन्यवाद. खाली बसा, खाली बसा 2 मिनिटं. काय सांगाल तुम्ही आज आंदोलनासाठी इथं आला होता? जंतर मंतरवरती ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, अतिशय अमानुष पद्धतीनं हा लाठीचार्ज झालेला आहे आणि याच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड आणि संबंध भारतभरावरती प्रतिक्रिया उमटत आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील अनेक विद्यार्थ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे इथे आंदोलनासाठी ते आलेले आहेत, त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आलेले आहे. त्यांच्या निषेधाच्या मध्ये त्यांची प्रमुख मागणी जी आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. मुळामध्ये धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, यांनी राजीनामा दिला पाहिजे का? तर होय, दिला पाहिजे. त्याच्या मागचं कारण काय? तर नुकतीच गेल्या 10 वर्षापासूनची जी पेपर फुटी आहे त्याच्यावरती त्यांनी जी काही लोकपरीक्षा 2024ला इम्प्लिमेंट केलेली आहे किंवा तो नवीन कायदा केलेला आहे, त्यानंतर सुद्धा ते राज्यभरातल्या कुठल्याही देशभरातल्या नेट पेपर फुटी रोखू शकलेत का? तर निश्चितपणे रोखू शकलेले नाहीयेत. आणि त्यामुळं जंतर मंतरवरती जे विद्यार्थी गेले होते ते अतिशय रास्त मागणी घेऊन गेले होते. त्यातही तुम्ही उपोषणकर्त्यांना ज्या पद्धतीने चादरीत गुंडाळून नेलं, हे लोकशाही मूल्यांना धरून अजिबात नाही. आणि त्याचा कुठंतरी रोष मनामध्ये ठेवून अनेक विद्यार्थी तिथं संवैधानिक चौकटीमध्ये आंदोलन आणि त्यांचा पाठिंबा त्या मोर्चाला द्यायला गेलेले असताना त्यांच्यावरती ह्या पद्धतीनं अमानुष लाठीचार्ज करणं हे निषेधार्ह आहे, हे निंदनीय आहे. त्याचे पडसाद म्हणून आज देशभरामध्ये कुठंतरी ही सगळी प्रतिक्रिया उमटत आहे. आणि होय, ह्याच्यामध्ये राज्याचे असतील आपले सन्माननीय फडणवीस श्रीपंत सर, हे म्हणतात की हे विद्यार्थी देशद्रोही आहेत. कुठल्या अँगलने आपण जर सगळीकडे कॅमेरा फिरवला तर ही मुलं देशद्रोही वाटतात. ही सगळी मुलं वैद्यकीय शिक्षण घेणारी आहेत. नुसतंच वैद्यकीय परीक्षेपुरतं महोदय हे राहिलेलं नाही, तर महाराष्ट्रामध्ये 5-5 पेपर फुटलेले आहेत. त्याच्यात 10वीचे पेपर फुटलेले आहेत, त्याच्यात 12वीचे पेपर फुटलेले आहेत, त्याच्यात सरळ सेवा भरतीची आरोग्य विभाग असेल किंवा आणखी म्हाडाच्या ज्या सरळ सेवा भरती आहेत, हे देखील पेपर फुटलेले आहेत. मग आपली नैतिक जबाबदारी येत नाही का की आपण राजीनामा दिला पाहिजे? राज्यभरातून देशभरातून पडसाद उमटत असताना पावसाळी संसदीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्यांनी चर्चा घडून आणण्यासाठी आग्रह धरला. मात्र हे केंद्रीय सरकार कुठेही ती चर्चा घडून आणत नाही, सत्र बंद करतात अथवा सत्र स्थगित करतात. ही तुमची केंद्र सरकार म्हणून जबाबदारी आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं की हे विद्यार्थी जे संविधानिक चौकटीमध्ये अतिशय सकारात्मकरित्या त्यांची मागणी मांडत आहे, त्याला आपण पाठिंबा पालक म्हणून, कार्यकर्ते म्हणून दिला पाहिजे. आणि त्याचसाठीच मी या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला आलेले आहे. धन्यवाद. आंदोलनाचं आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांना घेऊन, नेमकं कशासाठी, काय तुमच्या मागण्या आहेत? नाही, तुम्ही पाहिलं असेल की गेल्या जवळपास दीड महिन्यापासून दिल्लीमध्ये जंतर मंतर या मैदानावर विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्यासाठी म्हणून आंदोलन सुरू आहे. उपोषण सोनम वांगचुक यांनी, जे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आज 26वा दिवस, त्यांच्या उपोषणाचा 26वा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाच्या 21व्या दिवशी या केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यावर अत्याचार केला, त्याच्यामुळं 150पेक्षा अधिक विद्यार्थी जखमी झाले. काही विद्यार्थी अजूनही उपचार घेत आहेत. आणि सोनम वांगचुक साहेबांना ज्या पद्धतीनं त्यांनी जबरदस्ती करून उचलून घेऊन गेले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्याचाही निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, त्याचबरोबर जी मागणी आहे या आंदोलनाची की नीट परीक्षेतल्या पेपर घोटाळ्याला जबाबदार असणारे जे शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा प्रामुख्यानं हे विद्यार्थी मागतात. तो राजीनामा त्यांनी द्यावा या मागणीसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी हे आंदोलन आज या ठिकाणी पुकारलं होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी या तरुणांच्या बाबतीमध्ये 21पेक्षा अधिक आत्महत्या झाल्या असताना सुद्धा व्यक्त होत नाहीत, काही बोलत नाहीत, कुठली सहानुभूती व्यक्त करत नाहीत, याचा अर्थ
ते अतिशय निष्ठुर पद्धतीने हे देश चालवतात. या देशामध्ये मुलांचे मुर्दे पडत असताना आमचा पंतप्रधान परदेशामध्ये जाऊन कुठल्या तरी राष्ट्राध्यक्ष महिलेला मेलोडी चॉकलेट खायला घालतो, कुठेतरी डान्स कॉम्पिटिशन मध्ये जाऊन त्यांच्याबरोबर डान्स करतो. इतका त्याला आपण म्हणतो ना असंवेदनशील पंतप्रधान आम्ही या देशामध्ये आतापर्यंत पाहिला नाही. या देशामधल्या सर्वसामान्य लोकांच्या बद्दल ते दर महिन्याला मन की बात मध्ये बोलतात, परंतु या लोकांच्या या विद्यार्थ्यांच्या मनातली गोष्ट जी आहे ती त्यांना जर अजून समजली नसेल तर त्यांना अशाच पद्धतीनं रस्त्यावरून आंदोलन करून सामूहिक पद्धतीनं संघटितपणे आंदोलन करून त्यांना जाग करावं लागेल आणि त्यांना जाणीव करून द्यावं लागेल की हा देश इथल्या सर्वसामान्य लोकांचा आहे, इथल्या मतदारांचा आहे, इथल्या नागरिकांचा आहे. हा देश पंतप्रधानांचा नाही, हा देश शिक्षण मंत्र्यांचा नाही, हा देश राजकीय नेत्यांचा नाही, तर हा देश स्वतंत्र करण्यासाठी म्हणून आमच्या पूर्वजांनी 6-6.5 लाख लोकांनी या ठिकाणी आत्मसमर्पण केलं, आपला प्राण दिलेला आहे आणि त्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य मिळालं आहे. आणि त्या स्वतंत्र मिळाल्या देशामध्ये तुम्ही आज आम्ही निवडून दिलं तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही राज्य करतात. आमचं म्हणणं काय ते ऐकून तुमचं धोरण ठरलं पाहिजे, परंतु तुमचं जे धोरण आहे ते जर तुम्ही आमच्यावर लादत असाल तर ते चालणार नाही. ही तुमची हुकुमशाही, हा तुमचा साम्राज्यवाद, ही तुमची दंडेलशाही, ही तुमची दादागिरी, ही तुमची तानाशाही इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालून घेणार नाही हे सांगण्यासाठी हे आंदोलन होतं. आणि त्या आंदोलनामध्ये आज हजारोच्या संख्येनं या भागातले विद्यार्थी सामील झाले, शेकडोच्या संख्येने ते सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आणि खूप मोठ्या प्रकारचा संदेश देण्याचं काम या ठिकाणी आम्ही सरकारला केलेलं आहे. सरकारने ताबडतोब जागा व्हावं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यावर हल्ला केला त्याच्याबद्दल सरकारने आपली माफी मागितली पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे अन्याय होईल अशा पद्धतीची कृती होता कामा नये, याची दखल या सरकारने घेतली पाहिजे. या मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे. 26 दिवस झाले, आंदोलन चालूच आहे. पहिल्या दिवसापासून त्यांचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला होता, अजून तर पुढे दिलं नाही. तर त्याचं पुढची रीती हे आता जसं मी 1975ची आणीबाणीची तुम्हाला आठवण आहे का मला माहित नाही, मी जे भोगले मी पाहिलेलं आहे, मी त्याला तरुण होतो. ती आणीबाणीमध्ये ही व्यवस्था बदलण्यासाठी म्हणून सर्वसामान्य जनता जेव्हा रस्त्यावर लोक एकत्र आले, विचारवंतांपासून, लेखकांपासून, कलावंतांपासून, विद्यार्थ्यांपर्यंत, तरुणांपर्यंत, कामगारांपर्यंत, कष्टकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, महिलांपर्यंत, आदिवासींपर्यंत, दलितांपर्यंत सर्व लोक एकत्र आले आणि ही व्यवस्था बदलून टाकली. तशी परिस्थिती आज पुन्हा 2026 मध्ये निर्माण झाली आहे. 26 दिवसापासून उपोषण सुरू आहे. त्याच्या अगोदरपासून विद्यार्थी त्या ठिकाणी जंतर-मंतरवर बसलेले आहेत. तरीही या सरकारला जर जाग येणार नसेल, सरकार जर या आंदोलनाला प्रतिसाद देत नसेल तर हे सरकार जे आहे असं सरकार या देशामध्ये राहता कामा नये असं आमचं म्हणणं आहे. आणि ते राहू नये यासाठी म्हणून या आंदोलनाची आता जी या ठिकाणी आता ही एक सुरुवात ठिणगी पडलेली आहे. गेल्या 5-7 दिवसापासून पाहतो की संपूर्ण देशभर केवळ जंतर-मंतर नव्हे तर पिंपरी चिंचवडमध्ये पण एक जंतर-मंतर तयार झालं, एक पुण्यामध्ये जंतर-मंतर तयार झालं, जळगावमध्ये झालं, कोल्हापूरमध्ये झालं, सगळीकडे सगळ्या शहरांमध्ये सध्या आज जंतर-मंतर होत आहे. प्रति जंतर-मंतर या सगळ्या ठिकाणी होत आहे आणि या जंतर-मंतरवरचा जो संदेश आहे तो संदेश एवढाच आहे की व्यवस्था बदलायची आहे आणि ती बदलण्यासाठी ही प्रक्रिया जी सातत्याने सुरू ठेवायची आहे ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि या सरकारला बदलल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असा इशारा या निमित्ताने देतो. आपका नाम क्या है और आप यहाँ पे आंदोलन में किस लिए आए हो? मैं शेख नजमा दराज अली हूँ। मैं बच्चों के सपोर्ट के लिए आई हूँ। मैं टीचर हूँ और टीटी का पेपर भी लीक हुआ है। इससे ये समझ में आ रहा है कि 10 साल से वैकेंसी नहीं है टीचर्स में और जो खेड़े गांव के बच्चे हैं वो डीएड बीएड का कोर्स करते थे क्योंकि वो कोर्स कॉस्ट में कम होता था, लेकिन रिजल्ट ना निकलने की वजह से और वैकेंसी ना होने की वजह से वो बच्चों ने रिजल्ट पेपर देना बंद, मतलब डीएड बीएड करना बंद कर दिया है। और इतना करने के बाद क्राइटेरिया रखा गया कि टीटी रिजल्ट जो टीटी पेपर जो है पास करना जरूरी है, लेकिन हुआ ऐसा है कि इतनी मेहनत करने के बाद महंगे महंगे कोर्सेज ज्वाइन करने के बाद टीटी का पेपर लीक हो जाता है और उसके बाद ये हो रहा है कि टीटी के पेपर का पैटर्न चेंज कर देंगे। तो टीचर का भी प्रॉब्लम वही है और जो जेंजी है, मतलब हमारे जो बच्चे जिनको लोग पीट रहे हैं, लोग मतलब पुलिस जो हमारे लिए हमारे हिफाजत के लिए है वो हमारे ही बच्चों को पीट रही है। तो हम किससे सवाल करें और किससे अपनी प्रोटेक्शन की बात करें। और दूसरी चीज, धर्मेंद्र प्रधान का हम अगर रेजिग्नेशन मांग रहे हैं तो वो जाहिल इंसान अगर उस चेयर से उतरेगा तो कोई काबिल इंसान वहां पर बैठेगा। इसलिए हम इस आंदोलन में आए कि कम से कम हम सबके आने से कुछ क्वांटिटी तो बढ़ेगी क्योंकि मेजॉरिटी ज्यादा विन करती है, इसलिए हम इस आंदोलन में आए हैं। आज युवकांच्या
वतीने आंदोलन हे करण्यात आलं होतं, त्याचं आयोजन केलं होतं. काय सांगा? दिल्लीमध्ये सोनम वांगचुक आणि दीपक आणि सर्व युवा नीट आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही पेपर फुटी होती त्या संदर्भात जंतर मंतर या ठिकाणी 21 दिवसापासून त्यांनी उपोषण त्या ठिकाणी केलं. आणि हे उपोषण करत असताना त्यांच्या मागण्या होत्या की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी आणि जे 21 मुलं नीटचे पेपर लीक झाले म्हणून ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना 1 कोटीची मदत द्यावी, अशा साध्या 3 मागण्या होत्या. मात्र 21 दिवस नरेंद्र मोदी सरकारने, केंद्रातल्या सरकारने या सगळ्या आंदोलनकर्त्याला कुठल्याही प्रकारे सकारात्मक त्यांनी भूमिका घेतली नाही, त्यांनी चर्चा केली नाही आणि 20व्या दिवशी त्यांना थेट आंदोलन स्थळावरनं अतिशय विदारक परिस्थितीमध्ये उचललं आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी संसदेवरती मोर्चा काढल्यानंतर सगळ्या आपलं जे काय आपला युवा शक्ती म्हणतो आपण, जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, हे भारताचं, आपल्या देशाचं भविष्य म्हटलं जातं, ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील म्हणतात. हा संसद भवनाकडे मोर्चा जात असताना त्यांच्यावर प्रचंड असा अमानुष, जनरल डायरला लाजवेल अशा प्रकारे अमानुष अशा प्रकारचा लाठी हल्ला केला. विद्यार्थ्यांचे हात मोडले, पाय मोडले, डुकी फोडले, रक्त करून टाकलं. त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये इथल्या विद्यार्थिनीच्या वतीने आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं. सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू झालं. प्रचंड संख्येने विद्यार्थी उत्स्फूर्तपणे स्वतःहून या आंदोलनामध्ये सहभागी झाले. या आंदोलनाच्या मागण्या आहेत की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दुसरा मुद्दा म्हणजे केवळ एका मुद्द्यावरती हे आंदोलन नाही, तर याची खूप व्यापकता मोठी आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल, परिवर्तन करून शिक्षणामध्ये जे काही खेळखंडोबा चाललेला आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकावं, ज्याच्याकडं पैसा आहे त्यांनीच आपल्या स्वतः उपचार करून जगावं, किंवा ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनाच रोजगार मिळणार, हाताला काम नाही, असे जे काही धोरणं केंद्राच्या माध्यमातून या देशातल्या नागरिकांवरती लादले जातात. हे जे काही दिल्लीत आंदोलन चाललेलं आहे देश पातळीवरती परिवर्तनाची ही नांदी ठरणार आहे आणि या मुद्द्यावरती या आंदोलनाची व्यापकता वाढून पुढच्या काळामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या 3 व्यापक मुद्द्यावरती हे आंदोलन पुढे चालेल. आणि यामध्ये जर या केंद्रातल्या नरेंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर हे केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार, अमित शहांचं सरकार अरबी समुद्रात बुडल्याशिवाय राहणार नाही, उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. इथले तरुण, युवक, विद्यार्थिनी हे सरकार घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशा प्रकारचा इशारा आमचा केंद्र सरकारला आहे. मुंबईमध्ये एकूणच राज ठाकरे साहेब, अमित ठाकरे, शर्मिला वहिनी हे सगळे आंदोलनात इथं आले होते. तुम्ही पण इकडे आयोजन केलं होतं, कशाबद्दल नेमकं काय सांगा? खरं तर काल महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि शेती या विषयावर स्वतःला खूप मोठा असा नेता समजणारा एक मंत्री यांनी महाराष्ट्रात भरपूर विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी दिल्लीला गेले होते आणि त्या ठिकाणी आंदोलन चालू असताना या मंत्र्यांनी महाराष्ट्रात राहून त्यांना आतंकवादी म्हणून संबोधलं. खरं तर रक्त सळसळत होतं. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी गेले 20 ते 22 दिवस, 25 दिवस आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला तुमच्यासारखा मंत्री जर का तिथं त्या लोकांना जर का आतंकवादी संबोधत असेल तर हे आपलं महाराष्ट्राचं, देशाचं दुर्दैव आहे. गेले अनेक दिवस ते आंदोलन चालू आहे. आपण पाहतोय सोनमजी वांगचुक असतील किंवा अभिजितजी दिपके असतील, हे कंटिन्यू विद्यार्थ्यांच्यासाठी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रामध्ये काल आदरणीय राजसाहेब असतील, त्यांचा पूर्ण परिवार, अमित साहेब असतील, शर्मिलाताई असतील, विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरले. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पण ती एक धगधग होती की विद्यार्थ्यांनी येऊन कुठेतरी आंदोलन केलं पाहिजे, असे भरपूर मेसेज आले, फोन आले आणि त्या दृष्टिकोनातून आजचं हे आंदोलन होतं. आज आपण पाहिलं त्या आंदोलनाचं रूप खूप मोठं होतं. खरं तर मंत्र्यांनी
या विद्यार्थ्यांचं गाऱ्हाणं ऐकावं आणि लवकरात लवकर राजीनामा देऊन आपली शिक्षण व्यवस्था अजून चांगल्या पद्धतीने मजबूत करावी, हीच या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि त्याला विरोध करण्यासाठी, त्या मंत्र्यांना विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज मी आंदोलन उभं केलं होतं. खरं तर जो व्यक्ती विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणला त्याचा मी निषेध व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या देशाचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा सुद्धा मी निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते. मैं यहाँ पर आई हूँ इसलिए क्योंकि दिल्ली में जो कुछ भी हुआ बहुत गलत हुआ है. स्टूडेंट्स के साथ अत्याचार हुआ है, लड़कियों के कपड़े फाड़े गए, वो भी मेल ऑफिसर्स ने फाड़े हुए. क्यों? क्या हम स्टूडेंट्स हैं? हम कोई टेररिस्ट नहीं है. हम ये अपने हक के लिए लड़ रहे हैं. जेंजिस को कॉकरोच बोला गया. अब जब कॉकरोच आ रहे हैं तो आप उनके साथ ऐसा सलूक कर रहे हैं, उन्हें लेके जा रहे हैं, पुलिस मतलब बंद कर रहे हैं जेल वगैरह में. क्यों बंद कर रहे हैं आप? वो अपने हक के लिए लड़ रहे हैं, अपना फ्यूचर सिक्योर करना चाहते हैं. सब लोग अपने फ्यूचर के लिए लड़ना चाहते हैं. क्यों आप लोग सब ऐसे क्यों कर रहे हो हमारे साथ? हमें अपने हक के लिए लड़ने हैं और हम लड़ना चाहते हैं. जब हम सब एकजुट हो गए तो आप सबको बहुत बुरा लग रहा है. आप राजीनामा क्यों नहीं दे सकते? क्यों नहीं दे सकते आप राजीनामा? आपने तो इसे सीट पकड़ के ही बैठ ली है, आपकी हक की सीट नहीं है वो. आपको राजीनामा देना पड़ेगा और हम आपको वो दिलवा के देंगे. उपोषणासाठी तिची बाईट घ्या. मी स्वतः एक नीट ॲस्पिरंट आहे. मी स्वतः 2दा नीट दिली आहे, टेक्निकली 3दा रीनीट धरून. माझ्या आता 3 तारखेचा एक्झाम झाला, त्याच्यामध्ये माझे 347 मार्क्स होते. 473 मार्क्स. आता त्याच्यानंतर मला वाटलं MBBS आहे, दुसरं काहीतरी भेटून जाईल मला, बट त्याच्यानंतर हे पेपर लीक झाला, हे झालं. आणि माझी पूर्ण मेंटल असं की पेपर झाला, आता काही नाही आहे. मी माझ्या आयुष्याचे पूर्ण 2 वर्ष याच्यामध्ये दिले आहेत. म्हणजे कोणत्या फॅमिली फंक्शन मी जात नव्हतो, कशाच जात नव्हतो. स्टडी दिवसाचे 18 तास अभ्यास केलेला आहे मी. आणि माझ्या फॅमिली असं कोण नाही आहे माझ्या एज्युकेटेड, म्हणजे इतकं जास्त कोण एज्युकेटेड नाही आहे. सो मला म्हणायचं की माझ्या फॅमिलीमध्ये काहीतरी आय विल बी द फर्स्ट सक्सेसफुल पर्सन इन माय फॅमिली. पण त्यामध्ये पण हे असं काय म्हणतात पेपर लीक या फिर कोणचं काय म्हणतात यांचे गफले बाहेर येतात. त्याच्यामुळे आमची मेंटल स्टेटची पूर्ण हेच होऊन जाते काही. आता म्हणजे मी स्वतः माझ्या 2-2.5 वर्ष याच्यामध्ये देऊन टाकल्यात आणि आता वापस रिनीट झालं. मी स्वतः इतका डिप्रेशनमध्ये गेलतो, मला इच्छा नव्हती वापस पेपर द्यायची, पण मग तरी दिला. आता मागणी काय आता वी नीड जस्टिस. धर्मेंद्र प्रधान रेजिग्नेशन द्या प्लीज. आणि जे स्टुडंट्सनी सुसाईड केली आहे त्यांच्या पेरेंट्सला कंपन्सेशन द्या बऱ्यापैकी. आणि हे रजिस्ट्रेशन नंतर पण आपल्याला थांबायचं नाहीये, पुढे पण आपल्याला हेच वी वॉन्ट गुड एज्युकेशन सिस्टम, वी वॉन्ट गुड एज्युकेशन मिनिस्टर. सो याच्यानंतर पण आपल्याला असं कोणी याच्यासारखा फालतू माणूस येऊन बसेल त्या खुर्चीवरती ते नाही पाहिजे. आपल्याला दुसरं कोणतरी आलं पाहिजे. माझ्या मते नाही, अजून भरपूर लोक म्हणतात की आपले सोनम सर वी वॉन्ट ॲज अन आवर एज्युकेशन मिनिस्टर. ते असतील ना पूर्ण म्हणजे एज्युकेशनचं काही प्रॉब्लेम्स होणार नाही. पण यांचं कसं आहे, आता आपण ह्यांनी रजिस्ट्रेशन दिलं पण त्यांचं होणार चौकटच आहे. करप्शन आहे इथे, पेट्रोलमध्ये, GST मध्ये, रस्ते वगैरे प्रत्येक जागेवरती करप्शन आहे. आता हा झाला एज्युकेशन मिनिस्टर गेला, दुसरा कोणतरी येईल त्याच्यावरती त्यांना असं वाटतं की एक जण गेला ना सगळेच जातील आणि ते होणारच. त्यामुळे रजिस्ट्रेशन देत नाहीये. पण आपल्याला मागं हटायचं नाहीये, आपल्याला रजिस्ट्रेशन घ्यायचंच आहे बस. थँक्यू.